हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर माझं नाव आहे सूरज राजपूत आणि आपल्या यूट्यूबवरती चॅनल आहे जे की सुरूभाई व्लॉग। आणि आज आपण निघालेलो आहोत जे की आपलं पांडवलेणी आणि पांडवलेणी जे काही नाशिकमधील ऐतिहासिक गुफा वगैरे आहेत आणि जे काही छोटासा एक ट्रॅक पॉईंट आहे, तर आपण तिथं जाऊन ट्रॅकिंग वगैरे करणार आहोत। आणि जे काही गुफा वगैरे आहेत तर त्याच्याबद्दल ऐतिहासिक माहिती जी आपल्याला भेटेल ती आपण या व्लॉगमध्ये बघूया। तर हे बघा मित्रांनो, या इथं आपल्या बाईक पार्किंग वगैरे करून दिलेलं आहेत। बाईक पार्किंगचे चार्जेस वगैरे काहीच नाही आहेत। आणि या इथं आपलं हा छोटासा एक गार्डन पण आहे, तर त्या गार्डनमध्ये पण आपण जाऊन एन्जॉय करू शकतो। आणि चला आपण इथून पुढे जाऊया। या इथं हा जो गेट आहे जे लोक येत आहे, तर तिथून तो जो गेट आहे तो गेट एंट्री गेट आहे, तर आपण इथून पटकन जाऊया। तर हे बघा मित्रांनो, आपला जो पांडवलेणीचा जो फायनल गेट आहे तर तो गेट येऊन गेलेला आहे। आणि इथून पांडवलेणीचा ट्रॅकिंग इथून स्टार्ट होतो। आणि आपण जाऊया लवकर लवकर, कारण की इथं स्टेप्स आहेत बऱ्यापैकी आणि त्या दगडांच्या ऑलरेडी बनवलेल्या आहेत। आणि तुम्ही बघू शकतात की रमेश दादा आपल्यापेक्षा बरेचसे पुढे निघून गेलेले आहेत, तर आपण पण लवकरात लवकर जाऊया। आणि जे काही पुढे एकदम चांगला व्ह्यू वगैरे राहील ते मी तुम्हाला दाखवतो आणि सर्व काही या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल मी। तर आपण फायनली जे की आपले पांडवलेणी आहे
तर तिथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि तिथून आपल्या या इथं तिकीट वगैरे जे काय आहेत तर ते आपण इथून घेऊ शकतात आणि एंट्री टायमिंग जो आहे तो एक 7:30 to 6:30पर्यंत आहे आणि आपण इथून हे जे आहे पांडवलेणीचं मेन गुफा तिथून मग आपण एंट्री घेऊ शकतो आणि आपले हे जे इंडियन गव्हर्नमेंटचं बोर्ड वगैरे आहे तर फॉरेनर्स वगैरे असतील तर त्यांच्यासाठी 300 रुपीज चार्ज केले जातात आणि बिलो 15 इयर्स फ्री आहे। इथून फायनली एंट्री घेऊया आणि हे जे आपले पांडवलेणीचे जे काही गुफा वगैरे आहे तर ते इथून मी तुम्हाला सर्व काही दाखवतो आणि आपलं जे काही नाशिकचं नॅचरल जो काही व्ह्यू आहे तर तो मी तुम्हाला फायनली तुम्हाला इथून जो काही आपलं हे जे पांडवलेणीचं जे गुफा आहे त्याच्या आपण वरतीसुद्धा जाणार आहोत आणि ते तुम्हाला दिसत असेल वरच्या डोंगराला आपण फायनल ट्रेकिंग करत जाणार आहोत आणि इथं टोटल 24 गुफा आहे तर टोटल 24 गुफाचं आपण माहिती घेऊया आणि प्रत्येक गुफामध्ये कसं कोरलेलं वगैरे कसं आहे ते पूर्ण दगडाच्या आतमध्ये कोरून वगैरे इथं जे काही लेणी आहेत तर ते काय बनवलेले आहेत आणि मी तुम्हाला फायनली आपला जो काही नाशिक आहे तर त्या नाशिकचं व्ह्यू दाखवतो। बघा मित्रांनो, थोडं ढगाळ वातावरण आहे तरीसुद्धा पण या इथून आपला हा जो काही नाशिकचा व्ह्यू आहे तर सुंदर असं नाशिकचं व्ह्यू दिसत आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हीसुद्धा एकदा इथं या आणि भेट द्या आणि आपण फायनली भेट घेऊन मग तुम्ही इथं नाशिकला येऊ शकता ट्रॅकिंगसाठी। छोटासा ट्रॅकिंग पॉईंट आहे पण खूपच ॲडव्हेंचर आहे। तर चला पुढे जाऊया। तर हे बघा मित्रांनो, आपण फायनली पोचलेलो आहोत ते जे काही 1 नंबरची गुफा आहे तर या इथं नंबर वगैरे टाकलेला आहे। तर इथून आपले जे काही गुफा वगैरे आहेत तर ते इथून स्टार्ट होणार आहे पांडवलेणीचे आणि एक मी व्ह्यू जो काही आहे तर तो आतमधला व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो आणि हे खूप म्हणजे जवळजवळ 200 वर्ष पूर्व कोरीव काम केलं गेलेलं आहे। तर हे तुम्ही आतमधील दृश्य वगैरे जे काय आहे तर ते बघू शकतात, अतिसुंदर असं। आणि इथं हे बघा एक जसं की सिंहासन वगैरे असं एक या इथं कोरीव काम केलं गेलेलं आहे आणि या प्रकारे या इथं हे खंबे आहेत तर ते सपोर्टसाठी इकडं पुढं दिले गेलेले आहेत आणि ही अशी याप्रमाणे आपली ही जी पांडव इथलचे 1 नंबरची गुफा आहे। तर चला पटपट जाऊया पुढे आणि कारण की 24 गुफा आहेत तर त्यांच्या आपल्या सर्वांचे जे काही व्हिडिओ राहतील किंवा जे काही हिस्ट्री राहील ते मी तुम्हाला दाखव। आणि हे बघा, त्यालाच लावून इथं 2 नंबरची जी काही गुफा आहे तर या इथं खूपच छान कोरीव काम केलेलं आहे। तर इथं तुम्ही बघू शकतात आणि हे बघा मित्रांनो, खूपच छान पद्धतीने या इथं कोरीव मूर्ती वगैरे आहे। तर या इथं तुम्ही बघू शकतात जे की आपले नाशिकमधील पांडवलेणी जे आहेत त्या गुफा आहेत या आणि तिथलं हे बौद्ध धर्म त्यांचं या इथं कोरीव काम केलं गेलेलं आहे। तर तुम्ही बघू शकतात अजून पुढे आणि जे काही हिस्ट्री राहील ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगतो आणि तुम्ही कंटिन्यू राहा। आणि त्याच गुफेला लावून या इथं एक कुंडसुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये छोटासा हा तलाव आहे, त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे उन्हाळ्यापर्यंत पाणी असतं। तर इथं कसं आहे पाण्याचा प्रॉब्लेम वगैरे नाही होत, पण मग आपल्याला ड्रिंकिंग वॉटर जे काय असेल तर ते आपल्याला घरून आणावं लागेल। तर फायनली आपण एक गुफेजवळ पोचलेलो आहोत आणि हे बघा मित्रांनो, एवढं खूप छानरित्या या इथं कोरीव काम केलं गेलेलं आहे। तर हे तुम्ही बघू शकतात आणि हे फ्रंट साईडचे जे काही गुफाला खांब वगैरे आहेत तर ते आहेत आणि एवढी छान डिझाईन दिली गेलेली आहे। तर या इथं आपल्याला एक सुंदरसं असं एक मूर्ती बघायला भेटते आणि प्लीज रिमूव्ह युअर शूज। तर आपण शूज वगैरे रिमूव्ह करून आतमध्ये जाऊया। तर हे बघा, ही या गुफामधली सर्वात मोठी ही जी आहे ही जागा आहे। तर या इथं
या इथं एक कोरीव काम केलं गेलेलं आहे, तर तुम्ही बघू शकतात. हे बघा, खूपच छान असं कोरीव काम केलं गेलेलं आहे. आणि जवळजवळ या इथं रूमा तयार केल्या गेलेल्या आहेत. तर भरपूर अशा रूमा आहेत आणि ते रूममध्ये आधीचे लोक तिथं राहत असतील. आणि हे मला असं वाटतं सभागृह वगैरे असं या टाईपमधील इथं बरंचसं भरपूर मोठी आहे. तर हे बघा मित्रांनो, फायनली आपण एक 4th नंबरची जी काही गुफा आहे तर तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि इथं सुद्धा छान असं एक कोरीव काम केलं गेलेलं आहे आणि दगड कोरून पूर्णरित्या इथं सुद्धा एक छान अशी एक रूम तयार केली गेलेली आहे. तर तुम्ही ते बघू शकतात. खूप मध्ये काही असं ॲडव्हेंचर नाही आहे, कारण की बाहेर जे काय आहे तेच कोरीव काम केलं गेलेलं आहे. आणि छान असं या इथं सुद्धा कोरीव काम केलं गेलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. तर आपण पुढं अजून परत कंटिन्यू करूया. आणि इकडे सुद्धा कोरीव काम करण्याचा प्रयत्न केला गेलेला असून आपल्या या पांडवलेणीचं हे बघू शकतात तुम्ही. आणि हा खूप मोठा असा दगड आहे. तो दगड पूर्णरित्या ते करून इथं गुफा वगैरे तयार गेलेले आहेत. आणि जवळजवळ ह्या ज्या गुफा आहेत इथं पांडव जे आले होते तर त्यांनी तयार केले गेलेले आहेत. ऐतिहासिक जे काय इथलचं जे आहे हिस्ट्री, तर मग त्याच्यानुसारून आम्ही पण माहिती तुम्हाला देत आहोत. आणि या ज्या गुफा आहे तर या गुफा जवळजवळ 2000 वर्षापूर्वी कोरल्या गेलेल्या आहेत. तर याची ही जी हिस्ट्री आहे, तर चला आपण पुढं कंटिन्यू करूया. तर हे बघा मित्रांनो, ही 6 नंबरची जी काय गुफा आहे तर तिथे फक्त तयार करण्याचा इथं प्रयत्न केला गेलेला आहे. पण मग गुफा या ज्या पांडवलेणीच्या गुफा आहेत तर त्यांना एक नंबरिंग दिली गेलेलं आहे, म्हणून या इथं ही 6 नंबरची आहे. आणि इकडं ही 7 नंबरची गुफा आहे. तर एक 8 नंबरची आणि 9 नंबरची एक उत्कृष्ट असं कोरीव काम केलं गेलेलं आहे. तर आपण इथून वरती चढूया. आणि इथं एक छोटासा तलाव आहे. तर त्या तलावामध्ये मासे तुम्हाला दिसत असतील. तर हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला जवळून दाखवतो वाटल्यास. तर मासे बेडके छोटे छोटे तर आहे. आणि आपण वरती चढून बघूया. मित्रांनो, छोटीशी गुफा आहे, बट मग कोरीव काम केलं गेलेलं आहे इथं सुद्धा. आणि त्यालाच जॉईंट या इथं एक जवळच जी काय आहे 9 नंबरची गुफा आहे या इथं. तर हे बघा मित्रांनो, आपण फायनली जी काय 10 नंबरची गुफा आहे तर तिथपर्यंत आणि खूप छान असं रित्या या इथं कोरीव काम केले गेलेलं आहे. तर या इथं 10 नंबरची गुफा आहे. आणि प्रत्येक गुफासमोर चप्पल बूट काढून आतमध्ये प्रवेश करण्यासाठी तिथं एक सूचना वगैरे दिले गेलेलं आहे. तर हे बघा मित्रांनो, खाली कोरीव काम वगैरे केलं गेलेलं आहे छानरित्या या इथं. आणि आतमध्ये जी काही गुफा आहे तर ती तुम्ही बघू शकतात. या इथं सुद्धा एक सुंदरसा असा हॉल बनवला गेलेला आहे, जो की हॉल आहे जवळजवळ आपल्या हॉलच्या फ्रंट साईडलाच एक 6 रूम छोटे छोटे तयार केले गेलेले आहेत. तर तुम्ही बघू शकतात. राईट साईडला 3 आहे आणि लेफ्ट साईडला 3 आहेत. आणि जवळजवळ साईडला पण या इथं छोटे छोट्या रूम तयार केले गेलेले आहेत. तर ही सुद्धा एक सभागृह म्हणून एक या इथं एक हॉल तयार केला गेला आहे छानसा. मित्रांनो, इथं जवळजवळ म्हणजे 2000 वर्ष पूर्वी जरी ह्या गुफा तयार केल्या गेलेल्या आहेत, तरी इथं स्थिर अशा या गुफा उभ्या आहेत. आणि तुम्ही बघू शकतात की अजूनसुद्धा पाणी अजिबात गळत नाही आहे. आणि हे जे आहेत आपले पॉल जे आहेत ते सुंदररित्या इथे उभे राहिलेले आहेत. आणि खूप छान असं या इथं कोरीव काम केलं गेलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात. आणि जे काही अजून ॲडव्हेंचर आहे तर ते आम्ही तुम्हाला पुढे दाखवू. आणि चला पुढे अजून कंटिन्यू करूया.
हे बघा मित्रांनो, या इथं आपलं जे काय पांडव लेणी आहे तर त्यांची माहिती वगैरे या इथं दिलेली आहे। या माहिती खूप छानरित्या आणि हे हिंदीमध्ये आहे आणि त्याच्याच बाजूला या इथं इंग्लिशमध्ये सुद्धा माहिती वगैरे दिली गेलेली आहे। तर हे त्याच्याच बाजूला या इथं 11 नंबरची जी काही गुफा आहे तर ती सुद्धा या इथं अवेलेबल आहे आणि या छोट्या छोट्या या इथं गुफा आहे तर तुम्ही बघू शकतात। आणि आता पावसाचं वातावरण असल्यामुळे तर ते डोंगरावरून पाणी वाहत येणारं जे काय पाणी आहे तर ते या इथं पडत आहे आणि ही 11 नंबरची आहे, त्यालाच लावून या इथं 12, 13 आणि 14 तर हे बघू शकता तुम्ही। या इथं या गुफा आहे, छोट्या छोट्या गुफा आहेत, म्हणून मग आपण आतमध्ये न जाता आपण पुढं व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करूया, कारण की अजून पुढे 10 गुफा ज्या तर त्या मी तुम्हाला पुढं दाखवतो आणि आपल्याला अजून बरेचशा लांब जायचं आहे आणि जमलं तर आपल्याला अजून या डोंगरावरती ट्रॅकिंगसुद्धा करायची आहे। तर मग बघूया, जसा वेळ भेटला तर त्याप्रमाणे आपण ॲडजस्टमेंट करू। हॅलो गाईज, तर फायनली आपण जे काही पांडव लेणीचं खूप ॲडव्हेंचर जे काही गुफा आहेत तर त्या गुफांजवळ पोहोचलेलो आहोत आणि मी तुम्हाला दाखवतो। तर हे बघा, जे काही 17 नंबर आणि 18 नंबर आणि 20 नंबर ज्या काय आहेत तर ते मी तुम्हाला दाखवतो इथूनच। तर हे बघा मित्रांनो, खूप छान असं या पद्धतीने या इथं कोरीव काम केले गेलेलं आहे आणि एवढं जबरदस्त वाटत आहे। तर तुम्ही इथं नक्कीच ट्रॅक करायला या आणि या पांडव लेणीच्या ज्या काही गुफा आहेत तर त्या बघायला येऊ शकतात आणि जे काही आतलं जे काही दृश्य आहे तर ते मी दाखवतो तुम्हाला। तर हे बघा मित्रांनो, या इथं खूप छान पद्धतीनं बौद्ध धर्मांचं त्यांनी या इथं कोरीव काम केले गेलेलं आहे तर तुम्ही बघू शकतात। हे बघा, तर आपण अजून या इथं वरती सुद्धा एक गुफा आहे तर त्या गुफेपर्यंत जाऊन येऊया। हे बघा मित्रांनो, जी काही 17 नंबरची गुफा आहे तर ती या इथं सुद्धा छान पद्धतीने कोरीव काम केले गेलेलं आहे। हॉलच आहे इथं सुद्धा, फक्त आपले जे काही ॲडव्हेंचर गुफा होत्या त्या मी तुम्हाला दाखवलं। तर हे बघा मित्रांनो, फायनली आपल्या ज्या काही पुढच्या पायऱ्या आहेत तर या इथं हे पुढचे जे काही गुफा आहेत तर ते बघण्यासाठी पायऱ्या चढून जावे लागतील आणि थोडेसे स्लिपी पण आहेत, तर पावसामुळे पाणी पडत आहे। हे बघा, आणि छान असं दृश्य बघायला भेटत आहे आम्हाला आणि या इथं ऑलरेडी रमेश दादा आहेत, ते वरती पोहोचलेले आहेत। तर रमेश दादा, आपल्या मित्रांना सांगा की बघून कसं वाटत आहे इथपर्यंत तरी? सुंदर असं नक्षीकाम आणि कोरीव काम केलेलं आहे, तुम्ही सुद्धा या बघायला आणि सुंदर असं व्ह्यू मिळणार आहे तुम्हाला। ओके, ज्या की अजून 3 गुफा बाकी आहे, पूर्ण 34 गुफा आहे आणि नंबर आपला आता 31 गुफा। चला मग जाऊया पुढे। तर हे बघा मित्रांनो, फायनली आपण ज्या काही गुफा आहेत 21, आपण आधी जो काही या इथं गुफा बघितली ती एक 22 नंबरची होती आणि या इथं 23 आणि पुढं अजून काय आहे 24 नंबरची जी काही गुफा आहे तर ती सुद्धा आपण बघू आणि तुम्ही पण बघू शकतात। तर हे बघा, आपण फायनली या इथं या गुफेपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघा। तर हे बघा मित्रांनो, 21 नंबरची गुफा आहे, पण मग खूप काही जास्त हे नाही केलेलं आहे त्याच्यामध्ये। तर आपण लवकरात लवकर अजून पुढे जाऊया, ज्या काही 2-3 गुफा उरलेल्या आहेत तर त्या बघूया आणि ज्या काही शेवटच्या उरलेल्या गुफा आहे तर त्या आणि या ज्या गुफा आहेत
तर यांचं ॲडव्हेंचर असं आहे की या 2000 वर्षापूर्वी बनवले गेलेले आहेत आणि या एका रात्रामध्ये बनवलेले आहेत. तर म्हणून जे काही गुफांचं अर्धं काम आहे ते अर्धवट जसं तसंच राहिलेलं आहे. तर आपण फायनली इथं वरती चढून आलेलो आहोत आणि रेस्ट पॉईंटजवळ. आणि तुम्ही आपलं जे काही नाशिक आहे जे सुंदर पद्धतीने दिसत आहे ते दृश्याचा तुम्ही एन्जॉय घेऊ शकतात. तर ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, मागे आपले जे काही आहे ते पूर्णपणे सिटी दिसत आहे, ती पूर्ण नाशिक आहे. हे बघा मित्रांनो, फायनल जे काय आपली 24 नंबरची गुफा होती तर त्या गुफेपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आणि तिथं परत अजून एक पाण्याचं या इथं टाकं आहे आणि ते सुद्धा आहे. आणि हे बघा एक 23 नंबरची गुफा आहे. तर इथं हे जे काय कोरीव काम केलं गेलेलं आहे तर ते तुम्ही बघू शकतात एवढ्या सुंदररित्या. आणि खूप जास्त काही हाईट नाही आहे, माझी हाईटसुद्धा या इथं पुरून जाते, वरती हात लागून जातो हा बघा. आणि या इथं कोरीव काम जे काय केलं गेलेलं आहे तर हे बघा, बौद्ध धर्मांचं जे काही आपलं हे आहे कोरीव मूर्ती केलेली गेलेली आहे तर ती तुम्ही बघू शकतात. आणि हे बघा छोटे छोटे एकदम बारीक बारीक कोरीव काम केलं गेलेलं आहे इथं आणि सुंदररित्या. तर हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकतात इथं. आणि या इथून आपलं जे काही नाशिक सिटी जी आहे ती सुंदररित्या असं दृश्य दिसत आहे तर ते तुम्ही बघू शकतात. आणि तुम्ही मला सांगा, कमेंट करा की तुम्हाला हा जो ब्लॉग आहे तो कसा वाटलेला आहे. आणि फायनली आपली शेवटची जी काही गुफा आहे 24 नंबरची या पांडवलेणीची ती गुफा ही बघा. या इथं सुद्धा सुंदररित्या इथं कोरीव काम केले गेलेलं आहे तर तुम्ही बघू शकतात. तर आता आपण पुढं अजून वरती जाऊया आणि रमेश दादा आणि मी आहे तर लवकरात लवकर आपला जो काही ट्रेक आहे तर तो ट्रेक कंप्लीट करूया. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला तुम्ही कमेंट करून सांगा. तर चला आपण पुढं पटपट जाऊया आणि हा ट्रेक आहे तो कंप्लीट करूया. फायनली आपण आपला जो काही लेण्या वगैरे बघायच्या होत्या तर ते आपण कंप्लीट करून आणि इकडं आपण पुढं आलेलो आहोत. जो काही आपला पांडवलेणीचा जो ट्रेक आहे तो ट्रेक कंप्लीट करायचा आपल्याला. आणि त्याच्यासाठीच इथं थोड्याच वरती येऊन अशी सुंदर अशी हवा जी येत आहे ती अति सुंदर वाटत आहे. आणि जे काही दृश्य आहे तर ते दृश्य तुम्ही बघू शकतात. तर हे बघा मित्रांनो, अति सुंदर वाटत आहे. तर इथून आपल्याला अजून वरती जायचं आहे तर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, असंच हे आपल्याला कडा धरून वरती जायचं आहे. आणि हा जो पांडवलेणीचा जो काही छोटासा डोंगर आहे तर तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. पण आपला हा जो ट्रेक आहे तो सुद्धा एकदम जबरदस्त ॲडव्हेंचर होणार आहे. तर चला भेटूया. आणि जे काही वरून आपलं नाशिक सिटीचं आजूबाजूचं जे काही असं दृश्य दिसेल ते दृश्य मी तुम्हाला दाखवेल. आणि तुम्ही थोडाच वेळ वेट करा आणि वरचं जे काय नॅचरल पॉईंट आहेत तर ते मी तुम्हाला दाखवतो. तर चला जाऊया पटपट. तर फायनली आपण वरती चढून आल्यानंतरून पांडवलेणीच्या डोंगरावरती आणि जे हे नाशिक सिटी दिसत आहे तर ते बघा मित्रांनो, अति सुंदर असे अगदी छान वाटत आहे. तर तुम्ही बघू शकतात. तर हे बघा मित्रांनो, तर तुम्ही सुद्धा ट्रॅकिंग करण्यासाठी येऊ शकतात. खूप काही अवघड नसतं, फक्त आपल्या मनामध्ये जी काय आहे ती जिद्द पाहिजे आणि ट्रॅकिंग करण्यासाठी आपण निघालो पाहिजे. आणि वरती आल्यानंतरून जे काय दृश्य दिसत आहे तर ते अति सुंदर आणि असं खूप छान वाटत आहे. आणि जी काय समोरून आपली हवा वगैरे येत आहे तर मग ते म्हणजे अगदी श्वास घेऊन
अति सुंदर वाटत आहे। फक्त इथं एकच थोडासा प्रॉब्लेम आहे की जिकडनं हवा येत आहे तिकडं थोडंसं एक आपलं नाशिकचं डकयार्ड वगैरे आहे, तर ते तुम्ही थोडंसं स्किप करू शकतात। देन जेव्हा आपण एखाद्या पॉईंटवरती ट्रेकिंग करायला जात असतो तर तिथलचा व्ह्यू पाहून आपण अगदी छान वाटत असतं। तर तुम्ही बघा मित्रांनो, हा काय व्ह्यू आहे आणि एवढं खूप छान वाटत आहे। आणि हे जो वातावरण आहे थोडं पावसाचं पण आहे, उन्हाळ्याचं पण आहे आणि पावसाला सुरुवात होणारे जे काही वातावरण असतं ते आणि थोडंसं आहे। तर तुम्ही बघू शकता अति सुंदररित्या इथं आम्ही पोचलेलो आहोत आणि त्याच्यात माझ्यासोबत आलेले आहेत रमेश। तर आपण त्याची रिॲक्शन विचारूया एकदा आणि थोडीशी मज्जा घेऊया। तर बघू आपण रमेश दादाला विचारू, दादा इथं वरती येऊन कसं वाटत आहे, जरा आपले हे जे फ्रेंड्स आहेत त्यांना सांगा। वरती येऊन खूप सुंदर असं वाटतं आहे, जो की मॉर्निंगलाच ट्रेक झाला पाहिजे असं काही नाही। आज आम्ही इव्हिनिंगला आलो आहे, तेच म्हणजे आता वेळ जी आहे ती संध्याकाळची वेळ आहे आणि वरचा जो व्ह्यू बघून असं फील होत आहे की आता मॉर्निंग होतंय की काय, कारण की पावसाळ्याचे दिवस पण चालू झालेले आहे आणि तुम्ही पण बघू शकता कारण की जो क्लायमेट आहे इथला पाणी पण यायचं थांबलेलं आहे, म्हणून किती सुंदर आणि असं ब्युटिफुल नजारा आपल्याला बघायला मिळतो आहे। हे खूपच चांगली गोष्ट आहे की आम्ही तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो आहे। तर तुम्ही बघा व्हिडिओ आणि जर तुमच्याकडनं शक्य असेल तर या तुम्ही पण फिरायला, एन्जॉय असाच व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये। असेच आपले फॅन्टॅस्टिक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती राहतील आणि जे काही ॲडव्हेंचरच राहतील। तर तुम्ही आपलं जे चॅनल आहे सुरूभाई ब्लॉग, तर मग या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा आणि खूप जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांना पाठवा, जेणेकरताना आपले जे काही अजून खूप ॲडव्हेंचर पॉईंट आहेत, चांगले व्ह्यू आहे, तर चांगले ॲडव्हेंचर पॉईंट आहेत, तर तिथं आपण जाऊ शकू। आणि आपले जे काही तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये परत अजून एक करताना सुद्धा थोडंसं आपण व्हिडिओ घेऊया आणि जे काही इंटरेस्टिंग व्हिडिओ राहतील तर ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवेल। आणि तर चला आपण लवकरात लवकर खाली जाऊया, कारण की थोडंसं पावसाचं पण वातावरण झालेलं आहे आणि आपण फायनली या ज्या पॉईंटवरती पोहोचलेलो आहोत, तर सुंदर ब्युटिफुल एक जे काय नॅचरल आहे तर ते बघायला भेटत आहे। तर चला पटकन जाऊया। तर हे बघा मित्रांनो, खाली उतरताना जो काही क्लायमेट व्ह्यू आहे तर तो मी दाखवत आहे तुम्हाला। आणि जो काही आपला हा जो हायवे आहे तो आहे मुंबई हायवे आणि जो आपले सह्याद्री हायवे आहेत ते, आणि खूप सुंदररित्या तुम्ही हा जो व्ह्यू आहे आणि नाशिक सिटी बघा अगदी सुंदर दिसत आहे। तर तुम्ही सुद्धा इथं येऊन ट्रॅकिंग करू शकतात आणि जबरदस्त वाटत आहे। तर एकदा नक्कीच भेट द्या आपल्या या पांडवलेणीला। आणि हे बघू शकतात या इथं बुद्ध स्मारक फाळ आहे त्या, तर तुम्ही तिथं फिरण्यासाठी वगैरे येऊ शकतात। गार्डन वगैरे आहे आजूबाजूनं। तर हे बघा मित्रांनो, या इकडं गार्डन वगैरे आहे, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतो। आणि दुसरी गोष्ट आहे, उतरत आहोत आणि उतरताना आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे, कारण की स्टेप्स नाही आहे तिकडं, जे काही पायऱ्या आहेत पायऱ्या पण नाही आहे, स्टेप्स पण नाही आहेत मित्रांनो। एक अगदी खडकाळमधून आपल्याला उतरावं लागत आहे आणि काळजी तर आपल्याला घ्यायचीच आहे, कारण की आजूबाजूला डायरेक्टली छोट्या हे आहेत। माय गॉड। तर आपण उतरताना सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि चढताना सुद्धा काळजी घ्यायची आहे। तर चला जाऊया लवकर, कारण की थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पावसाचे दिवस असल्या कारणामुळे पाऊस येणं हे भागच आहे। तर चला, हे बघा मित्रांनो, बरंच खाली उतरून आल्यानंतरून जो एक लास्ट मुवमेंट आहे जो की खूपच ॲडव्हेंचर आहे पांडवलेणीचा। जर आपण पांडवलेणीला आलो आणि राईट साईडहून जर चढलो
दिवस मावळत्या साईडने तर आपल्याला इथे ॲडव्हेंचर बघायला भेटत आहे। तर तशी ॲडव्हेंचर करण्यासाठी आपल्याला एक जिद्द पाहिजे असते। तर असे ॲडव्हेंचर आहे जे की आपल्याला इथून हा रोप आहे, जो मोठा रोप आहे तो धरून इथं खाली उतरायचा आहे। तर आपले रमेश दादा मागून आहे, तर आपल्याला ते दाखवतील आणि आपण जाऊया थोडंसं ॲडव्हेंचर करूया। बघा मित्रांनो, फायनली आपण खाली उतरून झाल्यानंतरून इकडं खाली येताना हे बघा, या गेट आहे तो कव्हर केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण हे कडेवरून आपल्याला पुढे जायचं आहे आणि करून आपण जे काही परत अजून पांडवलेणीच्या जिथं एंटर गेट आहे तिथं आपण निघून जाऊया आणि त्याच्यानंतरून पटपट खाली उतरू, कारण की वेळ हा खूपच झालेला असून आपल्याला लवकर उतरायचं आहे। तर चला जाऊया गाइज। तर फायनली आपला जो काही ट्रेक आहे ॲडव्हेंचर होता तो कंप्लीट झालेला आहे। तर आपण खाली येऊन आता थोडंसं रेस्ट केलं आणि त्याच्यानंतर मग परत अजून खाली उतरायचं आहे, कारण की ज्या आपण पांडवलेणी चढताना पायऱ्या ज्या आपण चढलेलो होतो तर मग त्या पायऱ्या आपल्याला परत अजून खाली उतरायचं आहे। तर मित्रांनो, हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला, कसा जो काही ॲडव्हेंचर होता तो कसा आवडला, तर मला कमेंटमध्ये प्लीज करून तुम्ही कमेंट पाठवू शकतात आणि तुम्ही सांगू शकतात की अजून आपण चांगल्यारीत्या कशाप्रमाणे ट्रेक करू शकतो, तर तेही तुम्ही सांगा। तर असेच ॲडव्हेंचर आपल्या या व्लॉगमध्ये बघायला भेटतील आणि अजून लाईफमध्ये आपण ॲडव्हेंचर करूया आणि असेच व्लॉग आपण राहतील आपले। तर तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा आणि आपलं हे जे काही चॅनल आहे सुरू भाई ब्लॉग, तर हे चॅनल जास्तीत जास्त तुम्ही सर्क्युलेट करा, जेणेकरताना आपले व्ह्यू आणि सबस्क्रायबर वाढतील। तर प्लीज करून तुम्ही पण लाईक अँड सबस्क्रायबर करा। तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। चलो टाटा, बाय बाय, सी यू।